3 दिवस थोडी बंद ठेवल्या. सर्व फील्ड स्टाफ यांना सूचना आहेत की आता आपल्याला जे काही नवीन ब्रिक्स प्रणालीचा जो आहे तो अवलंब जो काही करायचा आहे किंवा ते जे काही डेटा अपडेट करायचा तो मोबाईलवर करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे. तर मोबाईल ओपन केल्याच्या संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये आधी जा, आपलं इंटरनेट आणि GPS चालू ठेवा. ते इंटरनेट GPS दोन्ही जे आहे ते चालू राहिलं पाहिजे, असं हे बंद नाही राहिलं पाहिजे, हे जे आहे ते हे चालू राहिलं पाहिजे. हा एक विषय. आता हे झाल्याच्या नंतर पुढं काय करायचं आहे आपल्याला की डेटा देणे घेण्यामध्ये जायचं आहे आणि हे वरचे जे काही 5 बॉक्स आहेत हे सगळे म्हणजे 6 बॉक्स जे आहेत ते सगळे घ्यायचे. म्हणजे मास्टर डेटा देवाणघेवाण करणे, त्याच्यानंतर लागण नोंद डेटा देवाणघेवाण हे करणे, त्याच्यानंतर लागण डेटा तोडणी डेटा घेणे हे सुद्धा आपल्याला जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते घ्यायचं आहे. ओके, हे आता हे डाउनलोड होत आहे. हां, आता हे वरचे 2 बॉक्स घेतले, तोडणी डेटा देवाणघेवाण ते घेतलं, नवीन प्लॉट घेणे हा सुद्धा घेतलेला आहे आम्ही. पुन्हा सर्वेक्षण डेटा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही टॅबसुद्धा आपल्याला डाउनलोड करून घ्यायची. आणि ही झालं की ब्रिक्स डेटा घेणे हे सुद्धा जे आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे सगळं डाउनलोड केल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. आणि बॅक आल्याच्या नंतर इथं वरून जे काही इकडं डाव्या साईडला 3 नंबरचा बॉक्स आहे ब्रिक्सचा, त्या ब्रिक्समध्ये जायचं आहे. तुम्ही ज्या गावात गेलात, आता आम्ही सध्या जे आहे ते आपण इथं परळीमध्ये आहेत, परळी निवडायचं आणि पहावर टच करायचं. पहामध्ये गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचा प्लॉट कोड आपल्याला टाकायचा. किती आहे प्लॉट कोड ह्याचा आता आपण मग बघितलेला 31 नाही किती चेकलिस्ट कुठे 37-15 थांबा 37-14 37-14 का 15 हां, हे बघा 37-14 हे टाकलं आम्ही. आणि हे पहा केलं की बरोबर सॅम्पलिंग नंबर इथं आला, शेतकरी माहिती पूर्ण आली, शेतकऱ्याचं नाव पूर्ण आलं, सर्वे नंबर आला. हे सगळं चेक करा. आणि आता बघा हे केल्याच्या नंतर स्थान इथं जे अक्षांश रेषा 00 दिसायला आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं स्थानवर टच करायचं आहे. आता हे आउटसाईड जिओ फेन्स म्हणायला आहे. ह्याचा अर्थ आपण डेटा देत असताना जो काही आपण ह्याच्या आधी जी काही लोकेशनची काही त्या संबंधित गावातले मध्यभागातला हे आणि रेडियसचा जो काही डेटा दिला होता तो चुकीचा दिला असल्या कारणानं आता हे जे आहे ते हे प्लॉट आपला घेणार नाही सिस्टीम. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपले EDP मॅनेजर साहेबांना फोन करून किंवा त्यांना त्यांच्या त्या कर्मचारी त्यांचे जे आहेत चाटे ती त्यांची टीम राठोडते त्यांना एक DP आपल्याला इथं द्यावी लागेल आपल्या हेड क्लर्क पवारांकडून की बाबा आमचं पहिल्यांदा देताना चुकून जे आहे ते रेडियस जे आहे ते चुकलेली आहे. तर ती जी रेडियस आहे ॲक्च्युअल तर ती रेडियस तुम्ही तिथं द्या आणि हे रेडियस तिथं वाढवून घ्या. तेव्हाच हे जे आहे ते प्लॉट आपल्याला अपलोड करता येईल. अन्यथा हा फोटो आणि हे स्थान इथं न घेतल्यामुळं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आता काय झालं आहे इथं GPS कॅलिब्रेट केलं नव्हतं म्हणून हा एरर आला. पण आता GPS कॅलिब्रेट केलं बघा, स्थान जे आहे ते बघा इथं मग आउटसाईड दाखवलं तर आता इनसाईड जिओ फेन्स दाखवत आहे. म्हणजे मग जे आहे ते आम्ही जिथं बसलो होतो तिथं तर त्या ऑफिसचं लोकेशन ते दाखवत होतं. आता बघा हे आलं इनसाईड जिओ फेन्स, हे ठीक करायचं. आणि इथं जे आहे ते आपल्याला आता जो काही ह्या ऊसाचा जो काही 8वं कांड बघा इथून जे आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि काही 8व्या कांड्याचा रस आम्ही ज्यूस जो आहे तो या ठिकाणी हँड रिफ्रॅक्टोमीटरवर जे आहे ते घेतलेला आहे. वाटलं तर परत आणखीन दाखवतो, आणखीन एकदा हे याच्यावर रस घ्यायचा. कांडी कुठे गेली, हां घ्या ह्याला आडवं घुपसा ह्याच्यात पिळा. ह्या अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते हे मारतूल किंवा काय समजा ह्यानं जे आहे ते 8व्या कांड्यामध्ये जे आहे ते आपल्याला हे गुपसायचं आणि रस जो आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. हे घेतल्याच्या नंतर स्टार्ट करायचं आणि हे स्टार्ट केल्याच्या नंतर हे बघा 19.5 आला. ह्याचा फोटो जो आहे तो आपल्याला एक लक्षात घ्या, हे डेमो दाखवतो आहे म्हणून फक्त, पण आपल्याला 22+ ब्रिक्स प्राप्त झाल्याच्या नंतरच जे आहे ते आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यामुळं आता हे अशा पद्धतीनं आपण हे फोटो काढला. हे फोटो काढल्याच्या नंतर हे जतन केला आणि हे जे आहे ते आपण रीडिंग जी काही आलेली आहे ब्रिक्सची रीडिंग जी काही आलेली आहे आता इथे 19.5 आली होती तर हे इथं टाकली आणि हे जे आहे हे जतन करामध्ये गेलो. रेकॉर्ड सेव्ह झाले. रेकॉर्ड सेव्ह झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, आत्ता जी काय आपला डेटा आपण हे केलेला आहे तर देणे घेण्यामध्ये परत इकडं कोपऱ्यात जायचं आणि ब्रिक्स डेटा जो आहे तो पाठवणे हे शेवटचं
हे जे आहे ते आपल्याला इथं ह्या ठिकाणी टच करायचं आणि होय म्हणायचं. तर हा ब्रिक्सचा डेटा जो आहे तो आता आपला हो का ब्रिक्स डेटा पाठवला आहे. ठीक, आता ही EDP मॅनेजर साहेबांना दिसल, मग त्यांनी हे तपासणी करणार आणि त्यांनी तपासणी केल्याच्या नंतर जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते आपला प्लॉट जो आहे तो नियमानुसार 22 ब्रिक्स असेल तर ओपन होईल. आणखीन ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय, रजिस्टर घ्या आपल्या तुम्हाला एक आता एक सकाळी गडदे साहेबांनी एक आम्ही फॉर्मॅट दिला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला भरायची आहे. जसं आता आम्ही बॉटमचा एक ब्रिक्स घेतला, मिडलचा एक घेतला, मिडलचा हा आहे आणि 8व्या कांडीचा हा आहे, हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते टॉपचा हा आहे, हे एवढं हे करायचं. आणि ह्या बॉटमची त्याच्यानंतर मिडल 16व्या कांड्याची, कारण की हा ऊस जो आहे तो आम्ही जो काही निवडलेला ऊस आहे हा 34 कांड्याचा आहे, त्याच्यामुळे 34 कांड्यातलं मधातला ब्रिक्स कोणता आहे तर ते निवडायचा. असं ह्या तिघाचं जे आहे ते बेरीज करून त्याची सरासरी जे आहे ते आपण त्या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये जे आहे ते आपल्याला टाकायचे. आणि ह्याचं रेकॉर्ड एक आणखीन एक जे आहे ते आपल्याला अँगल कॅमेरामध्ये जे आहे ते आपण आपला जो काही रोजचा रिपोर्टिंगचा जो काही कॅमेरा आहे, मी तो पण दाखवेन. कुठे गेला तो, तुमच्याकडे आहे का कॅमेरा मॅप, GPS मॅप, हां ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण ह्याचा फोटो जो आहे तो या ॲप्लिकेशनमध्ये जे आहे हे फोटो आपल्याकडे जतन करून ठेवायचा. हे एक विषय सर्वांनी लक्षात घ्या.